नमो बुद्धाय जय भीम. मी विकास कडलक पुन्हा एकदा आपल्यासोबत थेट लाईव्ह प्रक्षेपणमध्ये आहोत आणि आज आपण पाहतोय की ह्या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलवरती आपण धम्मचक्र प्रवर्तनाचा पूर्ण दिवस आज लाईव्हमध्ये पाहतोय आणि आज पाहतोय की इथे एक मेडिकल कॅम्प लागलेला आहे. आपण मेडिकल कॅम्पबद्दल जाणून घेऊयात की कशा पद्धतीने एवढी गर्दी आहे, एवढी अफाट गर्दी असते आणि अफाट गर्दीत सुद्धा मेडिकल कॅम्प चालतोय. मॅडम जय भीम. जय भीम. काय सांगाल कशा पद्धतीने आपला हा कॅम्प चालतो? प्रथमतः तुमची एक ओळख सांगा की हे पूर्ण भारतभर लाईव्हमध्ये आपल्याला पाहतात लोक सर्व. मी विभा मोडक, IGMCमध्ये आहे पॅथॉलॉजिस्ट म्हणून. ठीक आहे. आणि आम्ही हा दरवर्षी गेल्या एक 20-25 वर्षापासून आम्ही कॅम्प अरेंज करतो इकडे. तर आपल्याकडे गावोगावी जे लोक येत असतात, खेड्यापाड्यातनं किंवा दूर लोक येतात, त्यांना सिकल सेल नावाचा जो आजार आहे, जो एक गंभीर आजार म्हणून मानला जातो, त्याच्याविषयीची माहिती करून देतो आपण त्यांना. आणि त्यांच्या टेस्ट करतो आपण, ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यांचा जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा प्रकार येत असेल, त्यांच्या बाकीच्या पुढच्या टेस्ट करून त्यांना आपण ट्रीटमेंट देत असतो. आणि त्याच्याविषयीची जागरूकता, जसं न्यू मॅरिड कपल असेल आहे, त्यांना पण आपण जागरूक करतो की त्याच्यानंतर होणारी त्यांची लेकरं, त्यांचा जर झाला आजार असेल तर त्यांची कशी ट्रीटमेंट करायची, कसं हे करायचं, ते सगळं आपण सांगत असतो त्यांना. दरवर्षी इथे कॅम्प ऑर्गनाईज करत असतो आम्ही. त्या आजाराची लक्षणं काय आहेत? त्यांना एकतर ब्लड कमी असणे, दुसरं भूक न लागणे, झोप न लागणे, हा सगळा प्रकार असतो. त्याच्यानंतर त्यांची हाईट वाढणार नाही आहे ना, हा एक मेन असतो. त्याच्यानंतर वारंवार जर त्यांना डबल-एस असेल आहे, म्हणजे गंभीर आजार जर असेल तर त्यांना वारंवार ब्लड द्यायला लागतं. ठीक आहे. तर अशा वेळी म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन जे असतं ते कमी असतं, तर त्यावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जायचं, त्यांच्याशी हे करायचं, कन्सल्ट करून त्यांची ती टेस्ट करून घ्यायची. जर तो आजार असेल तर तशी ट्रीटमेंट देऊन तो कमी केला जातो. पण पूर्णपणे बरा होत नाही, पण ॲटलिस्ट ठीक आहे, आपण तेवढा वेळ त्यांना वाचवू शकतो, अवेअर करू शकतो त्याविषयी, आणि त्यांची काळजी घेऊ शकतो आपण. मॅडम, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. पूर्ण लाखो देशभरातून लोक या ठिकाणी येतात. देशाबाहेरील लोक, परदेशातलेही लोक या ठिकाणी येतात. अनेक लोक येतात. आता आपण पाहतो आहे की तुम्ही जसा मेडिकल कॅम्प घेत आहे, चळवळीशी काही घटक जे आहेत ते जोडलेले आहेत. आता मेडिकल कॅम्पमध्ये जे काही मुलं येतात ते गोरगरीब किंवा शिक्षणासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडे बघताना तुम्ही कशा पद्धतीने पाहता? चळवळीसाठी आलेले नाही, ती पण आहे, त्याची सगळे रिलेटेड आहेत आणि ती लोकं पण आम्हाला हेल्प करत असतात अशा प्रकारची. आणि आम्ही त्यांना सांगत असतो की कसं आपण एका चळवळीतून पण ह्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार कसा करू शकतो आणि तो रोग कसा थांबवू शकतो. आणि जगभरात आहे किंवा म्हणा आपल्याकडे इथे येणारा जो बांधव आहे, मोठ्या प्रमाणाचा येणारा जथ्था आहे, त्यांच्याकडे कसं बघितलं जातं की ह्या लोकांमध्ये जास्त हा आजार असतो है ना. तर त्याविषयी आपण त्यांना जागरूक करत असतो. तर ती चळवळीतली लोकं पण आम्हाला मदत करत असतात की आम्ही त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. आणखी काय काय आहे आपल्या कॅम्पमध्ये? ते आहे एकतर शुगरची टेस्ट केलं जाईल इकडे. त्यांना कुठलेही आजार असेल किंवा काही असेल तर त्याच्याविषयी आयुर्वेद कॅम्प आहे, होमिओपॅथीवाले आहेत, नॅचरोपॅथी आहे, चष्म्यांचं दुकाने आहेत, हे सगळ्यांविषयी आम्ही त्यांना सांगत असतो. BP वगैरे सगळं चेक केलं, म्हणजे एक बेसिक लेवलवर जे चालतं आपल्याला की आपण असं समजा आलो आहे आणि आपल्याला चक्कर आली, भूक लागली, काय झालं, तर त्याविषयी जो प्रकार असेल तो आपण सांगत असतो इथं. म्हणजे तेवढी त्यांची गरज भागली जाते इथून आणि त्यांना ट्रीटमेंट दिलं जातं एवढं. म्हणजे इथून जाताना माणूस एक निरोगी म्हणून जाईल. आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मेडिकल कॅम्प आहेत ते लावलेले आहेत. एक काळ असा होता की बाबासाहेब मेडिकल कॅम्प लोकांना आजारावरती उपचार देण्यासाठी भांडत होते. ज्यावेळेस ते विद्यार्थी दशेत होते त्यावेळेस त्यांनी थेट कोर्टाला देखील हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये आणलं होतं. आणि आज आपण पाहतो की त्या बाबासाहेबाची भीमा तुझी किमया न्यारी म्हटलं जातं. आज त्याच बाबासाहेबांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आरोग्य शिबिर पाहायला भेटते. अनेक ठिकाणी आपण बघतोय की वेगवेगळे हॉस्पिटलाइज आहेत की ज्यांचे कामं जी आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मेडिकल कॅम्प लागलेले आहेत. काही आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहेत आणि निरनिराळे जे हॉस्पिटल्स आहेत हे या ठिकाणी मेडिकल कॅम्प घेत आहेत. थेट आता आपण पाहिलं की अनेक वेगवेगळे मेडिकल कॅम्प इथं लागलेले आहेत. तसंच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांच्या वतीनं देखील या ठिकाणी कॅम्प लागलेला आहे. सर, काय सांगाल? प्रथमतः आपली ओळख चॅनलसोबत करून द्या की ह्या ठिकाणी जो कॅम्प आहे तो कशा पद्धतीने भरवला आहे, दिवसभर कसा त्याचा प्रतिसाद आहे तुम्हाला? इथे आम्ही मागील 25 वर्षापासून हा कॅम्प घेतो आहे आणि जे
म्हणजे जे काही रुग्णांना इथे दातांचा त्रास असेल त्यांना आम्ही आमच्या मोबाईल डेंटलद्वारे आणि याच्याद्वारे जे प्राथमिक उपचार जे करता येईल ते आम्ही करतो. आणि इथे आम्ही मागील 25 वर्षापासून शासकीय दंत महाविद्यालय, रणजित देशमुख डेंटल कॉलेज आणि काळमेघ डेंटल कॉलेज असं तिघंही मिळून आम्ही जे आहे हे दातांचा आम्ही इथे कॅम्प घेतो आहे. कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आपण इथे ट्रीटमेंटसुद्धा करतो पेशंटचं. ज्यांना फिलिंग थोडंफार आवश्यक आहे ते फिलिंग करतो. ज्यांचे दातं हालत असतील किंवा काही आणि एक्स्ट्रॅक्शन करण्याच्या याच्यात असतील तर आम्ही त्यांचे दात पण काढून देतो. आणि दातांची सफाईसुद्धा आमच्या डेंटल व्हॅनमध्ये होते. सर, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा कॅम्प घेत आहे. काय सांगाल धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त? धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जो आहे तो बाबासाहेबांमुळे इथे आम्ही जमतो. बाबासाहेबांचं जे त्यांनी इथे दीक्षा दिली आणि त्यांचाच एक उपक्रम म्हणून त्यांना एक सन्मान द्यायचा हे म्हणून आम्ही इथे आपली जे सुविधा आहे, आपली जी सेवा आहे ती आम्ही इथे निःशुल्क प्रदान करतो. बाबासाहेब जर नसते तर आम्ही इथे राहिलेलो नसतो. त्याच्यामुळे बाबासाहेब तुमच्यामुळे आम्ही इथे आहे. आणि या लोकांना जे गोरगरीब होते अगोदर बाबासाहेब यांच्यासाठी जे आहे म्हणजे मेडिकल सुविधांसाठी बाबासाहेब लढत होते. आता ती सुविधा आम्ही यांना फ्री द्यायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आपण पाहतोय की अनेक ठिकाणी हे मेडिकल कॅम्प लागलेले आहेत आणि बाबासाहेबांची किमया खरंच न्यारी. एक काळ असा होता की बाबासाहेब स्वतः काही जे लोक होते त्यांना हॉस्पिटलच्या सुविधा मिळण्याकरता झगडत होते आणि आज थेट आपण पाहतोय की हॉस्पिटलच्या सुविधा देखील या ठिकाणी दिल्या जातात आणि आरोग्य कॅम्प वेगवेगळे असतात. हे आपण पाहतोय की मेडिकल कॅम्पसाठी एक गाडी आहे. इथेच जे छोटं म्हणतात मोबाईल हॉस्पिटल हे इथंच चालू करून इथेही ट्रीटमेंट दिली जाते. अशा अनेक प्रकारच्या सुविधा ज्या आहेत ह्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आपण पाहू शकता की हे जे मेडिकल कॅम्प आहेत हे दीक्षाभूमीच्या प्रांगणात अनेक हॉस्पिटल, अनेक सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत. थेट भेटूया आपण पुन्हा. अनेक लोकांशी आपल्याला वार्तालाप करायचा आहे. कशा पद्धतीने इथे त्यांना दीक्षाभूमीवर आल्यानंतर वाटत आहे आणि ही दीक्षाभूमीतून काय ऊर्जा घेऊन जातात ह्या सर्वांशी आपण प्रयत्न करूयात बोलण्याचा. ज्यांना शक्य आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काही दंत महाविद्यालयाशी चर्चा केली त्यानंतर आपण पाहतोय की थेट शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल्स असोसिएशन यांच्याशी आपण वार्तालाप करूया की कशा पद्धतीने. मॅडम, इथं प्रथमतः तुमचं नाव सांगा. जय भीम. जय भीम. मी डॉक्टर विद्या वासनिक. मी गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि दरवर्षी गेल्या 50 वर्षापासून आम्ही इथे दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करीत असतो. मागच्या वर्षी पण 3000च्या वर पेशंट आम्ही इथे तपासलेले आहेत. इथे येणारे जे अनुयायी आहे, जे गरीब आहे, ज्यांना खरंच गरज आहे अशा सगळ्या पेशंटला आम्ही मोफत औषधांचं वितरण करत असतो. त्यांना ज्या ज्या समस्या असतील त्याचं निवारण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आणि आमच्या कॉलेजमधील सगळे डॉक्टर्स, विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये सहभागी असतात आणि उत्स्फूर्तपणे कार्य करत असतात. जवळपास 3 दिवस कंटिन्यू आमचा हा कॅम्प इथे असतो. आता यावर्षी 11 तारीख, 12 आणि 13 म्हणजे उद्यापर्यंत हा 3 दिवसाचा कॅम्प इथे राहणार आहे आणि इथे येणाऱ्या सर्व पेशंटला आम्ही मोफत सुविधा उपलब्ध करून देत असतो. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, काय सांगाल त्याबद्दल? धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छिते की बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी केलेले आहे त्याची आपण म्हणजे परतफेड कुठल्याच पद्धतीने करू शकत नाही. आज आपण इथे पाहतो आहे की एवढ्या जास्त प्रमाणात लोक इथे येत आहे ते त्यांच्या विचारांनी प्रवृत्त होऊन आणि त्यांच्यामुळे आपल्याला जो काही लाभ मिळालेला आहे सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, त्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये आणखी जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी एवढीच मी अपेक्षा करेन. धन्यवाद. आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत हे या मोफत आरोग्य शिबिराचा फायदा घेताना आपल्याला दिसतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे कॅम्प इथं दिसतात. आपण थेट काही आपल्या भीमानुयायी जे आहेत लांबून आलेले आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण आरोग्य शिबिरानंतर आता थेट या ठिकाणी आलो आहे की देहरोड धम्मभूमी या स्थित या ठिकाणावरून दीक्षाभूमी नागपूरकडे एक धम्मरथ येतो. त्या धम्मरथाचे संयोजक आपल्यासोबत आहेत दिवा बागुल सर, प्राध्यापक. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, जय भीम. प्रथमतः आपली एक ओळख जी आहे ती आपल्या सर्व प्रेक्षकांना एकदा तुम्ही सांगावी. जय भीम. मी प्राध्यापक दिवा बागुल या धम्म अभियानाचा संयोजक आहे.
सर कशा पद्धतीने या ठिकाणी धम्मरथ जो येतो आणि कसं नियोजन असतं तुमचं आणि या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आल्याच्या नंतर अत्यंत आनंद वाटतो. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954ला स्वतःच्या हातानं पहिली बुद्धमूर्ती बसवली आणि तो विचार घेऊन 2008पासून म्हणजे आज जवळजवळ 17 वर्ष झाली. 17 वर्षापासून हा रथ सातत्यानं धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दीक्षाभूमीवर येत असतो आणि आज या दीक्षाभूमीवर आल्याच्या नंतर तो आनंद अत्यंत अवर्णनीय असतो. कसं नियोजन असतं? कारण धम्मरथ हा जो आहे धम्मभूमीवरून निघतो थेट यायला इथे 8 दिवस जे आहेत ते जातात. त्याच्यामुळे त्या 8 दिवसाची जी दिनचर्या आहे कसा उपक्रम असतो आणि कशा पद्धतीने या धम्म अभियानाच्या माध्यमातून धम्म प्रचार प्रसाराचं काम केलं जातं? मुख्य म्हणजे ज्या ठिकाणावरून हा धम्मरथ निघतो हा पहिल्या दिवशी निघाल्याच्या नंतर हा पहिल्या दिवशी घरकुलला मुक्कामाला असतो. दुसऱ्या दिवशी तो विकासनगर देहरोडला मुक्कामाला असतो. तिसऱ्या दिवशी तो पुण्यामध्ये मुक्काम असतो. चौथ्या दिवशी त्याचा मुक्काम नगरमध्ये असतो. 5व्या दिवशी त्याचा मुक्काम देऊळगाव राजात असतो. 6व्या दिवशी त्याचा मुक्काम खामगावमध्ये असतो. 7व्या दिवशी त्याचा मुक्काम अमरावतीत असतो आणि 8व्या दिवशी आम्ही धम्मभूमीपासून या दीक्षाभूमीला पोचत असतो. प्रत्येक ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या कमिट्या आहेत आणि त्या कमिट्यांच्या मार्फत त्या ठिकाणचं प्रवचन, त्या ठिकाणचं जेवण आणि त्या ठिकाणचं इतर राहण्याची व्यवस्था आमच्या कमिटीच्या मार्फत केली जाते. प्रत्येक ठिकाणी अशा आपल्या कमिट्या आहेत. सर धम्मप्रचार प्रसार करत असताना आपण पाहतो की अनेक बुद्ध विहार आहेत जी बंद आहेत आणि अनेक बुद्ध विहारामध्ये उघडे आहेत जिथं वंदना होतात. मात्र तरुण वर्ग कमी आहे आणि वयोवृद्ध लोक जास्त असतात. ह्या तरुण जो आहे हा युवा पिढी जे म्हणतो आपण जे उद्याचं भविष्य आहे याचीच धम्म चळवळीकडे पाठ आहे. ह्याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता? नाही, मी तरुण वर्गाची बौद्ध धम्माकडे पाठ आहे असं मी म्हणणार नाही. ते थोडंसं धाडसाचं होईल. आपण तरुणांना धम्म देण्यामध्ये आणि त्यांना धम्म शिकवण्यामध्ये कमी पडत आहोत का हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. याचे संस्कार घरातून दिले जातात का हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्या विहारातील ज्या मुख्य कमिट्या आहेत या कमिट्या 5-5, 10-10, 15-15 वर्ष झालं त्याच राहतात. तुम्ही तरुणांना त्याच्यामध्ये वाव दिला पाहिजे. तरुण त्याच्यात आले पाहिजे. तर तरुण जर आले तर तरुण धम्माकडे येतील ना. नाहीतर मग तरुणांना तुम्ही पर्याय नाही दिल्यावर तरुण टिपऱ्या बुडवायला जातील, गणपती बुडवायला जातील, यात्रेला जातील, कावडला जातील. आपल्याला तरुणांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं लागणार आहे आणि ते जर सामावून नाही घेतलं तर उद्याला बौद्ध धम्माच्या बाबतीत फार विचार करण्याची गोष्ट येणार आहे आणि म्हणूनच आम्ही या धम्म अभियानाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. सर धम्माचा प्रसार करत असताना आज पाहतो की आज थेट आपण दीक्षाभूमीवर आहोत. हा धम्मरथ जो आहे तो दीक्षाभूमीवर आहे आणि बाबासाहेबांनी आजच्या विजयादशमी दिनी जे धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं आणि त्या माध्यमातून 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञेच्या आधी ते सांगतात की मी हिंदू धर्मातला त्याग करतो आहे. आणि आज आपण पाहतो की हिंदू राष्ट्राची घोषणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होते. एक धम्मप्रचार प्रसारक म्हणून किंवा एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणा किंवा एखादं सामाजिक व्यक्तिमत्व म्हणा ह्या सर्व घटनेकडे कसा पाहता? कारण आजचा दिवस जो आहे तो हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारणं आणि ह्याच पूर्ण कारकिर्दीत आपण पाहतो की सध्याची राजकीय परिस्थिती देखील जागतिक पटलावरती सुद्धा बदलताना दिसते. नाही, खरं तर मुळात ज्यांच्याकडे विचार नाही, ज्यांच्याकडे तत्त्व नाही, ज्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व आवडत नाही किंवा ज्यांना आपल्या अस्तित्वाला धक्का बसत आहे असं ज्यांना वाटतं अशीच लोक म्हणतात की आमचं हिंदू राष्ट्र होईल, हिंदू राष्ट्र होईल. हा देश बुद्धाचा आहे, बुद्धाचा होता आणि यापुढेही बुद्धाचाच राहील. तुम्ही या देशात कुठेही खोदकाम करा तुम्हाला बुद्धच मिळेल. अयोध्यामध्ये राम मंदिर बांधायचा प्रयत्न झाला, राम मंदिर झालं, पण राम मंदिर बांधत असताना किंवा त्याच्या पाया खोदत असताना तिथे जवळजवळ 227 बुद्धमूर्त्या सापडलेल्या आहेत. हा देश कोणाचा आहे? त्यामुळं हिंदू राष्ट्र व्हावं किंवा काय आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण सत्याला तुम्ही कधीही दौडू शकत नाही, सत्याला तुम्ही नाकारू शकत नाही, कारण सत्य हे सत्य असतं. त्यामुळे हिंदू राष्ट्र ते म्हणत असतील बिचारे, जे म्हणत असतील त्यांना लकलाप असो, परंतु ओरिजिनल जे आहे हा देश बुद्धाचा आहे
हा देश समतेचा आहे, हा देश स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सगळ्यात महत्त्वाचा हा देश लोकशाहीचा आहे. आणि लोकशाहीचा देश कधीही कुठल्या एका धर्माचा असू शकत नाही, तो सगळ्या धर्माचा आहे अशी आमची भूमिका आहे. आणि आम्ही हिंदूंचा द्वेषसुद्धा करत नाही. आम्ही कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही व्यक्तीचा द्वेष करण्याचं काहीच कारण नाही. जे सत्य आहे त्या सत्याला कधी द्वेष करण्याचे कारण येत नाही. धन्यवाद सर. आपण पाहतोय की धम्म प्रचार करण्यासाठी हा जो धम्मरथ आहे हा थेट दीक्षाभूमीवरती 8 दिवसाचा प्रवास करून येतो आणि पुन्हा 8 दिवसाचा प्रवास करून पिंपरी या ठिकाणी त्याची सांगता होते. आपण थेट असंच आमचे देवरोड बुद्धविहाराच्या पंचशिखोरशीमध्ये काम करणारे आमचे जे मार्गदर्शक म्हणा किंवा मोठे बंधू म्हणा, धर्मपालजी तंत्रपाळे, फुलेशाह आंबेडकर चळवळीचे ते गाढ नेतृत्व, एक आंदोलनाच्या माध्यमातून अनेक गोष्टींना, घटनांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. थेट आपण त्यांच्याशी जाणून घ्या. फुलेशाह आंबेडकर विचार मंचाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. जय भीम. जय भीम. जय भीम. काय सांगाल की तुम्ही या दीक्षाभूमीवरती आज आहात, कसं वाटत आहे या ठिकाणी? मी सर्वप्रथम या भारत देशातील तमाम बौद्ध बांधवांना ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आज या ठिकाणी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आल्यानंतर एक वेगळा आनंद या ठिकाणी आम्ही अनुभवलेला आहे. ऐतिहासिक दीक्षाभूमी, धम्मभूमी ते दीक्षाभूमी धम्म अभियान प्राध्यापक दिवा बागुल सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 17 वर्ष झाले आलेले आहे. त्यांच्या या कार्यक्रमामध्ये देवरोडमध्ये आम्ही पण सहभागी असतो आणि या ठिकाणी पण सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. मला या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण भारत देशातील बौद्ध बांधवांना एक महत्त्वाची या ठिकाणी विनंती करावी लागेल की आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 68 वर्ष झालेले आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म जो तथागत महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला, तो खरंच धम्म सगळ्यांना कळाला काय. आज तुम्ही एक प्रश्न विचारला की तरुण वर्ग याकडे वळत नाही, त्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जे लोक ह्या समाजाचं नेतृत्व करतात त्यांना नेमकं बौद्ध धर्म कळला काय, त्यांच्या मनातला द्वेष गेला का. बुद्धांनी सांगितलं होतं की द्वेष करू नका, तृष्णा बाळगू नका. पण खऱ्या अर्थानं जे पुढारी आहेत, जे नेते आहेत, हे समाजाचं नेतृत्व करतात, त्यांना युग आहे की यांचं नाव पुढे नाही गेलं पाहिजे, हा पुढे नाही गेला पाहिजे, यांचं असं अभियान आहे तर ते खोटं आहे, तो माणूस असा आहे, तो तसा आहे. 68 वर्ष ह्या भारत देशातील बौद्ध समाजाच्या नेत्यांनी हेच केलं आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे तरुण वर्ग जो बौद्ध धर्माकडे वळणार होता तो वळला नाही. कारण का नेतेच नीट नसल्यामुळे बौद्ध धर्म या भारत देशामध्ये वाढू शकला नाही. ही फार मोठी आजच्या दिवशी खंत आहे मला. नक्कीच आपण जे बोलत आहात त्याच्यावरती विचार करण्यासारखा आहे. पण ह्याकडे आपण जेव्हा पाहतो सध्या राजकीय परिस्थिती देखील बदलत आहे आणि सध्या आपण पाहतोय की राजकारणाचं वातावरण झालं की तरुणांना दिशाहीन केलं जातं, व्यसनाधीन केलं जातं आणि अनेक विचारधारेच्यापासून त्यांना भटकवलं जातं. कशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टीकडे पाहताय? हे बघा, आता राजकारणी हे शेवटी राजकारणाचं काम करणारच. त्यांना माहिती आहे की भटकणारे तरुण कोण आहेत आणि पिणारे खाणारे तर तरुण कोण आहेत आणि लवकर कुठल्याही गोष्टीचं आमिष दाखवून आपल्याकडे वळणारे तरुण कोण आहेत. तर त्याच्यामुळे तरुण वर्ग तिकडे जरी वळत गेला तर जे राजकारणी आहे, जे मुळात राजकारण करतात, त्यांना तथागत गौतम बुद्ध, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि जे तरुण व्यसनानं तिकडे जात असतील, आमिषानं तिकडे जात असतील, उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये तेवढा पुरता जो वापर ते लोक निवडणुकीपुरता, राजकारणापुरता वापर करतात आणि नंतर त्यांच्या ढुंगणावर लात मारतात. असंच एक दिवस त्यांच्या ढुंगणावर लात मारल्या जाणार आणि ते तरुण परत तथागताकडे, बाबासाहेबाकडे, बुद्धाकडे वळतील अशी मला दाट म्हणजे अपेक्षा आहे. आणि त्या तरुणाने बुद्ध धर्माकडे परत यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. दादा, आज तुम्ही दीक्षाभूमीत आलात. ह्या दीक्षाभूमीवरून कोणती प्रेरणा घेऊन तुम्ही पुण्याकडे जाणार आहात? या ठिकाणी लाखो बौद्ध बांधवांना या जगामध्ये आजपर्यंत जेवढ्या धार्मिक क्रांत्या झाल्या त्या सगळ्या रक्तरंजित क्रांत्या झालेल्या आहे. जगातील सगळ्यात मोठी जर क्रांती कुठं घडली असेल तर ते नागपूर या ठिकाणी घडलेलं आहे. एक रक्ताचा थेंब न थांबता या ठिकाणी लाखो बौद्धवांना महामानव तथागत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली. या ठिकाणी जो धम्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी मी आज उभा आहे
आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या ठिकाणून प्रेरणा घेऊन जाणार का शेवटपर्यंत रक्तामध्ये जो अंगामध्ये जेव्हा रक्ताचा थेंब असेल, जोपर्यंत श्वासात श्वास असेल, बाबासाहेबांचं, तथागतांचं, फुले शाहू आंबेडकरांचं कार्य पुढेच नेणार. या धम्मभूमीहून एक वेगळी प्रेरणा मिळून आज मी दीक्षाभूमीवर वेगळी प्रेरणा मिळून धम्मभूमीमध्ये काम करतो. त्या ठिकाणी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार कसा होईल एवढंच मी बघणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की हे जे दीक्षाभूमी जे आपण इथून पाहतोय, ह्या दीक्षाभूमीकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा अनेक तरुण जे आहेत ह्या दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये आज आपल्याला दिसत आहेत. अनेक लोक या ठिकाणी दिसतात. चळवळीच्या माध्यमातून का होईना, बाबासाहेबांच्या विचारधारेतून का होईना, हा सर्व गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. भीमा, तुझी किमया खरंच न्यारी, कारण ही क्रांती पुन्हा होणे नाही. आणि ह्याच क्रांतीचा बदल आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय. थेट आपण पुढेही देखील संवाद साधूयात अनेक भीमान्वयांशी. आपण पाहिलं की हा धम्म अभियानाचा रथ ह्या देहरोडवरून आलेला आहे आणि नागपूर स्थित आहे, आज दीक्षाभूमीवर आहे. आपण थेट जाणून घेऊयात अनेक सहकारी मित्र जे आपले आहेत, अनेक भीमानुयायी आहेत, हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी बातचीत करूयात आणि त्यांच्याशी जाणून घेऊयात की कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर, काय आहे इकडे आलेल्या तुमचे. दादा, जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव आहे? संजय सपकाळे, कुठून आलात? राणा भुसावळ. हां, काय वाटतं इथं आल्यानंतर? बाबा एकदम आनंद वाटतो. काय घेऊन जाणार तिथे? फोटो बिटो घेतले बाबासाहेबाचे, मस्त आपलं दर्शन घेतलं व्यवस्थित. काय बाबासाहेबांचे विचार काही? विचार पुस्तक घेतलं, विचार तर भरपूर आहे हो. आता ते तांबू खाल्ली तुम्ही. हॅलो, आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक तरुण आहेत. दादा, जय भीम. जय भीम सर. काय नाव आपलं? विश्वदीप नांदेडकर, कुठून आला? नंदुरबार जिल्हा, नॉर्थ महाराष्ट्र. हां, अच्छा, काय वाटतं इथं आल्यानंतर? इथे आल्यानंतर फार बरं वाटलं आणि फार आनंदी हे होतो माणूस. कोण कोण आहे? आम्ही 3 मित्र आहेत सोबत, आम्ही सोबत आलो आहेत. हो, दरवर्षी येतो. काय घेऊन जाता इथून जाता? तेव्हा इथून बाबासाहेबांचे जो दिलेले विचार आहेत आम्ही ते घेऊन जातो. इथे कोणीही व्यक्ती कोणता नवस करायला येत नाही. इथं कोणतेही म्हणजे इथे आले की कोणतीही इच्छा पूर्ण होईल असं काही नाही आहे. इथं फक्त आम्ही बाबासाहेबांच्या प्रति केलेलं कार्य, आम्ही त्यांच्याशी डेडिकेटेड आहोत आणि नेहमी आम्ही समाजाच्या अपलिफ्टमेंटचं काम नेहमी आम्ही करत राहू. आम्ही यूथ आहेत, तर नेहमी आम्ही समाजाच्या विहार आहे गावात तुमच्या? हो आहे. काय काय विहारात कार्यक्रम होतात? विहारात प्रत्येक संडेला बुद्ध वंदनेचा कार्यक्रम असतो, कीर्तनाचा कार्यक्रम असतो. काही वाचनाचा, धम्मसभेचा किंवा काही भाषणाचा कार्यक्रम? हां, असतात नेहमी काय काय कार्यक्रम असतात. तिथं लायब्ररी वगैरे, ग्रंथालय वगैरे आणि नेहमी बाबासाहेब म्हणजे विचाराचे स्पीचेस. त्यातले काही एखादा विचार आठवतोय का? काही सांगितलेलं की जीवनामध्ये बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्यात, त्या 22 प्रतिज्ञाचा दिवस म्हणजे आजचा दिवस मानला जातो जो विजयादशमीचा आहे, जे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माकडं स्वीकारलं आणि आपल्यालाही त्या वाटचालीकडे घेऊन गेलेत. हो, बरोबर. त्या वाटचालीवर चालायचं, हा धम्म पुढं न्यायचा आहे. मग काय विहारामध्ये तू कुठे ज्यावेळेस धम्म प्रवचन होता त्यावेळेस काय एखादा विचार आहे जो तुझ्या मनाला भेटला आणि ते करूशी वाटतं? आपण पहिले तर जे सुपरस्टिशन सारख्या गोष्टी असतील आपण त्या सोडल्या पाहिजेत. आणि जे आपण अजूनही जे अजून गॉड असं आता कोणीही देवाला मानतात तर ते मोस्ट ऑफ आपण बुद्धाकडे वाटचाल केली पाहिजे. मोस्ट ऑफ त्या जुन्या चालीरीती त्या सोडल्या पाहिजेत. आपण पाहतोय की जे तरुण आहेत, अनेक तरुणांची आपण चर्चा करतोय कारण उद्याचं भविष्य हे तरुण मानलं जातं आहे. त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी आजी, जय भीम. जय भीम. कुठून आलात? मलकापूर. कोण कोण आलाय? आम्ही 10 जण चालले. मग मी अच्छा अच्छा. काय वाटतं इथं आल्यानंतर? मस्त वाटते. अच्छा, पाहतोय की आपण वयस्कर आजी देखील या ठिकाणी आहेत, जी ऊर्जा जे म्हणतो आपण बाबासाहेबांच्या कामातून. ताई, जय भीम. जय भीम. कुठून आलात? आम्ही आलो वसमत तालुक्यातून. उस्मानाबाद. वसमत तालुका. उस्मत तालुका. हा, हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा. काय वाटतं इथं आल्यानंतर? काय नाही, बरं वाटतंय. काय तुमचं नाव? कमलाबाई फुलाजी हटकर. अच्छा, कोण कोण आलंय? लय जण आलो. अच्छा, दरवर्षी येतात? हो. अच्छा, काय घेऊन जाता इथून घरी जाताना? काय नाही, फुटू पुस्तकं वगैरे नाही नाहीत? पुस्तक आहे नेतो. अच्छा अच्छा. पाहतोय की आपण या ठिकाणी अनेक जे मित्र आहेत आपले. जय भीम. जय भीम. सगळ्यांना माझं जय भीम म्हणते मी तुम्हाला. नाव सांग. आणि माझं नाव जान्हवी सुजित गिराम आहे आणि मी कुडव्यातली आहे. कुठं आला? गोंदिया. गोंदिया. हां. अच्छा, काय वाटतं तुला इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर मला खूप आनंद वाटते आणि ह्या प्लेसनं मतलब कुडव्यात वापस जावं असं आता सांगता नाही येत आपले भावना वगैरे. अच्छा, एकंदरीत ह्या वेळेस जेव्हा तू दीक्षाभूमीवर आलेस, काय भावना होत्या दीक्षाभूमीवर येताना? मी
मतलब मला काय कळत नव्हतं, सगळे काही नवे नवे होते. फर्स्ट टाइम जब आले होते मी ते, आणि सगळे काही समजले ते मला खूप आनंद वाटले असं. अच्छा, बाबासाहेबांचे जे विचार आहे ते विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला तरुणांना आता पुढे पाऊल उचललं पाहिजे. काय वाटतं तुला इथं आल्यानंतर? एक एनर्जी, एक ऊर्जा, बाबासाहेबांची जी प्रेरणा आहे ते घेऊन काय वाटतं, तू काय करू इच्छिते आता पुढे? मला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये मला बी काय करून सही जायचं आहे असं वाटतंय. त्याचे काही ते जे रस्त्यावर चालले ना, तसं मला बी मतलब त्यांचे कसं सांगा, बोलले चालेल. हाँ, उनके रास्ते पे जाने की इच्छा होती है ऐसे. अच्छा, मतलब क्या करना चाहते हो आप देखिए कि आप जैसे दोस्त हैं, हम जैसे यंग जनरेशन है, यंग जनरेशन बाबा साहब के विचारधाराओं पर चलने के वजह हम देखते हैं कि व्हाट्सअप, सोशल मीडिया, अदर नेटवर्क पे काम कर रहे हैं, लेकिन बाबा साहब के जो विचार है, जो थॉट्स है, वो आजकल हमारे बुक पढ़ने के लिए कोई राज़ी नहीं है. तो कैसे? अब तो वो नहीं, मतलब मेरे को समझ में नहीं आता, पर ऐसे सोशल मीडिया में ज़्यादा नहीं रहते थे. बाबा साहब के जो विचार है उनको ज़्यादा पढ़ेंगे ना तो लोग ज़्यादा प्रेरित होंगे, ऐसा मुझे लगता है. अच्छा, असंच आपण पाहतोय की हे जे लॉर्ड बुद्ध टी व्ही आहे, आपण जे तरुण आहेत, ज्या वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळ्या दिशेला भटकताना आपल्याला दिसतात, पण आपण त्यांना आपल्या ह्या विचारधारेवर आणण्यासाठी आपण थेट आपल्या लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळे विचार, वेगवेगळे विचारवंत, वेगवेगळे ज्यांचे समाजामधले जे काही डेबिट्स असतील किंवा अनेक घटना ज्या आहेत ह्या आपण लॉर्ड बुद्ध टी व्हीवरती दाखवतो. त्या माध्यमातून लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून घरोघरी जर लॉर्ड बुद्ध टी व्ही पाहिला तर अनेक लोक, अनेक विचारवंत या ठिकाणी आपण पाहतोय की आपले जे विचार आहेत ते मांडतात आणि ते विचार एकमेकांमध्ये पुरवण्याचं काम किंवा लॉर्ड बुद्ध टी व्ही धम्म प्रसार करण्याचं काम करते. या ठिकाणी आपण पाहतो की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा देखील पुतळा या ठिकाणी आहे. दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये ज्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड जे बाबासाहेबांसमवेत होते त्यांचा पुतळा थेट आपण ह्या दीक्षाभूमीच्या प्रांगणात पाहतोय. म्हणजे दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये दादा जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव नामदेव किशनराव पुंडगे, राहणार खांबाळा, तालुका उस्मा, जिल्हा हिंगोली. हां. अच्छा, काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर एकदम आनंद वाटतोय. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली जे आपल्याला दीक्षा दिली, भगवान बुद्धाच्या ओटीत टाकलं, तेव्हा सर्व आपल्यालाच नाही तर सर्व बौद्ध अनुयायांनाच नाही तर अनेक लोकांना सुद्धा हे वातावरण एकदम आनंदमय वाटते. अच्छा, बरं, इथून तुम्ही दरवर्षी येता किंवा इथून जाता, काय ऊर्जा घेऊन जाता इथून, कुठली प्रेरणा घेऊन? आम्ही अशी ताकद घेऊन आमच्या गावाकडे जातो की जे आपली एकी आहे ती ही आपलं संघटन आपल्या गावामध्ये सुद्धा झालं पाहिजेत. आणि दरवर्षीप्रमाणे अनेक वर्षापासून आपण दीक्षाभूमी आहे 56 पासून, आणि अनेक लोकांनी इथे येऊन आणि इथे जे बहुजन समाज आहे, आपले भंते आहेत चीन, चायना, जपान, जर्मनी इथून जे भंते येतात ते प्रबोधन करतात. आणि भगवान बुद्धाच्या प्रसारामध्ये माध्यमातून आपल्याला जो प्रसार मिळतो त्यामध्ये आपल्याला सर्वांना आनंद वाटतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा त्या धम्मामध्ये सामील होऊन धम्माचा प्रसार करावा. धन्यवाद दादा. आपण अशा अनेक अभिमानी आहेत ज्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. जय भीम. आम्ही परभणीहून आलो. काय सांगाल, कसं वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यावर आनंद वाटतंय मस्त. इथून संविधान हे पुस्तकं घेऊन जावं वाटतं चांगल्या आनंदामध्ये. तिकडे तुमच्या गावाकडे विहार आहे का? विहार आहे. काय काय कार्यक्रम होतात विहारात? छोटे पूर्ण कार्यक्रम होतात, वंदना हे होतात सर्व. वंदना दसरा भगवान हिंगोली, कुठून आलात? कुकुळ पिपरी, अच्छा तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. अच्छा, काय काय कार्यक्रम होतात विहारात? आमच्या विहारामध्ये आम्ही सकाळी आपले वंदना घेतो रोज सकाळ सायंकाळी. अच्छा, हो. बाबासाहेबांचे विचारधारा, काही बाबासाहेबांचे पुस्तक आहेत किंवा काही धम्मसभेचे कार्यक्रम, काय आयोजन होतं का? आहेत ना आमच्या विहारामध्ये आहेत ना पुस्तकं येतं. पुन्हा ते वाचायसाठी आहेत की फक्त ठेवलेले आहेत? वाचतात ना सर, हां. वाचतात. हे लहान लहान मुलं वाचतात, पुस्तकं वाचतात, हे अच्छा, वंदना घेतात. अच्छा, काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? शाळेतले आमच्या गावामध्ये पहिली 7 वर्ग आहे बा, तर शाळा म्हणजे भरायच्या आत आणि आम्ही म्हणजे मस्त वंदना होते सकाळ संध्याकाळ. लाऊडस्पीकर लावले मस्त, शेड आहे मस्त. आपण पाहतोय की काही जे मित्र आहेत आपले की जे आपल्यासोबत संवाद साधताना थेट ते आपल्याशी बोलतात. जय भीम. जय भीम. काय नाव? मी ॲडव्होकेट विक्रम पवार, नांदेडहून आलेलो आहो. नांदेड. हां. तालुका किनवट तालुका. अच्छा. इस्लापूर पोस्टमधून आलेलो आहो. सर मला इथं आल्यानंतर दीक्षाभूमीचं बेहाल करून टाकलं असं वाटते. कारण का प्रशासन जे इथलं आहे ना निष्काळजीपणानं सगळं नष्ट करण्याचा विचार करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नष्ट करण्याचा प्लॅन हे करत आहे. तर यांना मी सांगू इच्छितो, इथं या जिल्ह्याचे जे
गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी सांगू इच्छितो अच्छा की तुम्ही थोडं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा ह्या प्रशासनाला थोडं विशेष लक्ष देऊन तुम्ही याच्यावर कारवाई करायला पाहिजे. यांच्यासाठी चांगल्या चांगल्या योजना निधी द्यायला पाहिजे, उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आम्हाला हे थोडं वेगळं वाटत आहे साहेब. तुम्ही खूप निष्काळजीपणा करत आहे. आम्हाला असं वाटते की कोणत्या अपेक्षेनं तुम्हाला बोलावं, काय कोणाकडे अपेक्षा करावं. तुम्ही सत्तेत असून तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं देवस्थान असून भूमी असून तर तुम्ही इथं निष्काळजीपणाने ते सगळं नष्ट करण्याचा प्लॅन करता. आम्ही कोणाकडे जावं हे आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे. फडणवीस साहेबांना माझं हे आव्हान आहे की तुम्ही जर ह्या गोष्टीवर जर विचार करत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचं कोणत्याही प्रकारे अधिकार नाही. फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असो, या अजित पवार साहेब असो, तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र भूमीला जर तुम्ही नष्ट करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला हे जनता माफ करणार नाही देशातली. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. जय भीम. धन्यवाद दादा. तुम्ही जसं आता तुम्ही म्हटलं की हे दीक्षाभूमीला नष्ट करण्याचा जो प्लॅन आहे, दीक्षाभूमीचे बेहाल केलेले जाणवते. कुठे कुठे अडचणी जाणवल्यात आणि त्या कशा पद्धतीने आहेत? सर आता बघा 2 दिवसापासून इथं कार्यक्रम आहे. इथं कोणत्याही प्रकारचे प्रशासनानं कोणत्याही सुविधा केलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढे पटांगण आहे ना सर, ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे निधी आणून गार्डन वगैरे करणं, कोणते टेंट वगैरे बांधणं, कोणते ट्रस्ट बांधणं, लोकांना आल्यानंतर बसण्याची, पाण्यामध्ये भिजालेत लोक रात्रंदिवस, लाखो पब्लिक पाण्यामध्ये भिजले. जिम्मेदार कोण आहे? इथं मोठाले ट्रस्ट बांधायला पाहिजे होते, मोठमोठाले हे बांधायला पाहिजे होते. एवढा निधी तुमच्याकडे नाही आहे का? तुम्ही लाडकी बहीण योजना हे ते भीक देऊ नका आम्हाला. आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला पूर्ण. तुम्ही आम्हाला थोडं देऊन आमच्या तोंडाला तुम्ही आम्हाला शांत करू शकत नाही. आम्हाला पूर्ण हक्क पाहिजे. ह्यासाठी माझं मागणी आहे. दादा बघ, आता धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतो. बाबासाहेबांनी या ठिकाणी धम्मदीक्षा दिली. हिंदू धर्मातून आपल्याला बौद्ध धर्माकडे नेलं. हिंदू राष्ट्राची घोषणा देखील अनेक वेळा आपण ऐकतोय. बौद्धांचं राष्ट्र आहे, अनेक जमिनी उकरल्या तर बुद्धच सापडते. ह्या धम्मचक्र प्रवर्तनाचा जो भाग आहे हो युवकांनी, ह्या बौद्ध युवकांनी स्वीकारला पाहिजे. त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहतो? जरूर स्वीकारला पाहिजे. हे भारतामध्ये भारतीय संविधान जे आहे ना, सर्वांना त्यांच्या धर्मानुसार, त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना अधिकार दिलेला आहे की आपण कोणाला म्हणू शकत नाही की तू ह्या धर्मात जा. ज्याला जे आवडेल तो ते करल. ज्यांना बौद्ध धर्म आवडेल ते दीक्षा घेईल आणि त्यांच्या योजनेवर चालेल, आणि ज्यांना हिंदू धर्म आवडेल ते त्याच्यावर चालेल. पण एवढं आहे, संविधानाने एक माणुसकीचा हक्क दिलेला आहे की तुम्ही कोणत्याही धर्मात राहा, एकतेमध्ये राहा. जोपर्यंत भारताची जनता एक होणार नाही तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही. भारत असं सोने की चिडिया म्हणला जात होता, पण आता राहिलेला नाही आहे. त्याच्यासाठी भारतामध्ये सर्व युवकांना एकता बाळगावी लागेल, एक व्हावं लागेल. धन्यवाद दादा. आपण पाहतो की अनेक युवकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. कोणी नाराज आहे, कोणी आनंदित आहे, तर कोणी वेगवेगळ्या विचाराने चाललेला आहे. आपण बघतोय की दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये अनेक भीमानुयायांचा जनसागर हा लोटलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. कोणी वयस्कर, कोणी लहान मुलांना घेऊन, तर सर्वजण हे करत आहेत. आपण पाहतोय की सर्व जी लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने अनेक ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले जे तरुण आहेत हे वेगवेगळे विचार, आपले मत मांडत आहेत. ह्या सर्वांकडे जर आपण पाहिलं तर वेगळ्या जो दृष्टिकोन आहे, ज्या बाबासाहेबांना जो अभिप्रेत तरुण आहे तो हा तरुण इथे कुठे सापडतोय का, हा शोध आपण ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून देखील आपण घेत आहोत. आणि हे जे थेट प्रक्षेपण जे आपण पाहतो लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून अनेक ठिकठिकाणी आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचे लोक आले. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. कुठून आलात? मैं मध्य प्रदेश से आया हूँ. मध्य प्रदेश से? जी. अच्छा, मध्य प्रदेश से कहाँ से आए हो? रायसेन जिला बेगमगंज. अच्छा जी. क्या नाम है आपका? पूरन सिंह अहिरवार. पूरन सिंह अहिरवार जी. कैसा लगता है, हर साल आते हो यहाँ पे? नहीं, पहली बार आया हूँ. मैं अहिरवार समाज से जुड़ा हूँ, उसके माध्यम से मुझे जानकारी हुई. मुझे पता चला कि बाबा साहब की दीक्षा भूमि है, तो मैंने कहा अपने जीवन में एक बार अपन उनको दर्शन तो कराया, उनको मत्था तो टेका कम से कम ऐसी जगह पे, ऐसी पावन जगह पे. मैंने यहाँ देखा तो बहुत मेरा मन जो है प्रफुल्लित हो गया. मेरा पूरा परिवार है यहाँ पे, अंदर ही है अभी. अच्छा. तो मैं तो अहिरवार समाज से आप? जी, अहिरवार समाज से. अच्छा जी. ये महाराष्ट्र जो है जी, महाराष्ट्र में ये पवित्र जो दीक्षा भूमि है जी. ये पूरे देश को प्रेरणा देती है. जी, जी. तो आप जब यहाँ पे आए हो जी. तो किस प्रेरणा से आप मध्य प्रदेश में जाओगे और कैसे बाबा साहब के विचारों को आगे लेके जाओगे?
ये यहाँ की जो व्यवस्था, यहाँ का जो अनुशासन, यहाँ की जो प्रेरणा है जन हितैषी, इस प्रेरणा को लेकर के हम जाएंगे हमारे क्षेत्र में, हमारे समाज में व्याप्त कुरीतियाँ जो चल रही हैं उनको अलग करने का प्रयास करूंगा। और आपके चैनल के माध्यम से भी मैं ये बात रखना चाहता हूं कि जहां तक मेरी आवाज़ पहुंच रही है तो जो समाज में व्याप्त अंधविश्वास है उसको अपन दूर करेंगे मिल करके। आपका भी सहयोग होना चाहिए। तो आज ज़रूर अपने बाबा साहब के मिशन का और अपने जो महापुरुषों के बताए हुए रास्ते का, जो गुरु रविदास जी ने कहा था कि ऐसा चाहूँ राज्य में मिले सबन को अन्न, और छोटे बड़े सब संबसे रविदास रहे प्रसन्न। हमारे कौम में संत रविदास जी, संत कबीर जी, संत नानक देव, संत सेन जी, संत रामपाल जी, जितने भी संत हुए हैं सब ने एक ही मानवता का एक ही संदेश दिया है कि हम सब मानव एक हैं। लेकिन तथागत लोगों ने आज भी बांट रखा है अपनी खुद की राजनीति के लिए। तो मैं आपके चैनल के माध्यम से आप यह दरख्वास्त करता हूँ, विनती करता हूँ, मैं बल्ला भी जाता रहता हूँ कि आपके यहाँ जो अमन और चैन और जो शांति मिली है, मैं अपने क्षेत्र में ज़रूर इसके लिए काम करूँगा। देखिए, बाबा साहब के जो विचार है वो एक समाज के लिए नहीं, पूरे समाज के लिए। मानवता का जो धर्म है वो बौद्ध धर्म बोला जाता है, और इसी धर्म को लेके बाबा साहब ने एक विचार रखे, एक संविधान लिखा और पूरे देश को एक रखा। तो बाबा साहब की जो विचारधारा है वो आप आपके गांव लेके जाओगे और आप वहाँ पे बाबा साहब के विचारों को आगे बढ़ाने का जो कारवा है वो आप यहीं से शुरू करोगे। ऐसा ही मेरा सोचना है। मैं जो आपने जीवन की जो अभी तक मेरे जो दिन थे वो मैं गिनती में नहीं रखूंगा, लेकिन आज 12 अक्टूबर से मेरा नया अध्याय शुरू हो रहा है। आज से ही मैं अपने जीवन का एक नया अध्याय शुरू करने का लक्ष्य संकल्प लेके जा रहा हूं। और आपके चैनल के माध्यम से बताना चाहता हूं कि मैं जहां जहां भी जाऊंगा ये बौद्ध धर्म की दीक्षा भूमि का जरूर प्रचार प्रसार करूंगा। आपने मुझे समय दिया, आपका बहुत बहुत धन्यवाद। पाहतोय आपण की मध्य प्रदेश म्हणजे अनेक राज्यातून लोक या ठिकाणी दीक्षाभूमीवर येत आहेत। आपण थेट आता ह्या दीक्षाभूमीच्या ज्या मेन प्रवेशद्वारे या ठिकाणी जात आहोत आणि पाहत आहोत की अनेक लोक जे आहेत ह्या दीक्षाभूमीला नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। आपण वेगवेगळ्या विचारांवरती चर्चा करणार आहोत, अनेक घटनाक्रम आपण पाहणार आहोत, पण त्याकडे पाहत असताना आपण जर नीट पाहिलं तर सध्या बाबासाहेब म्हणतात की जर हिंदू धर्मामध्ये आपली प्रगती उन्नती नाही म्हणून आपण बौद्ध धर्माकडे गेलं पाहिजे, बौद्ध धर्माचा प्रसार केला पाहिजे। आणि बौद्ध धर्मा इतकी उन्नती आपली कशातही नाही। आपल्याला जर देशाचा आपला आणि सर्वांचा विकास करायचा असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही। आणि हेच आपण जेव्हा पाहतो तेव्हा अनेक तरुण अनेक लोक आपल्याला दिसतात, त्याकडे आपण पाहतोय आणि आपण पाहतोय की या ठिकाणी कांबळे साहेब आहेत। दादा जय भीम। कुठून आलात? अहमदनगरमधून. काय वाटतं इथं आल्यानंतर? खूप आनंद आणि खूप आनंद आला आहे। काय तुम्ही असा बाबासाहेबांचा जो फोटो आहे हा सगळीकडे दाखवत आहात, उभा घेऊन आहात, काय संदेश द्यायचा आहे? माझ्या समाजाला तर एवढंच सांगेन मी, इथं दरवर्षीप्रमाणे अख्ख्या राज्यातले माणसं, अख्ख्या देशातले माणसं म्हणजे भीम आणवे येतात आणि अजूनही यावा, गावागावातले यायला पाहिजे लोकांनी सगळ्यांनी। आणि आपण भीमा कोरेगावला भेटलेलो आहे। मला असं वाटतं की लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या थेट प्रक्षेपणामध्ये लाईव्हमध्ये आपण थेट पाहतोय की लाखो भीमानुयायी तुम्हाला पाहतायत। ह्या लाखो भीमानुयायांना काय संदेश द्याल की कारण बाबासाहेबांचा फोटो घेऊन थेट गर्दी येते जाते आणि थेट तुम्ही मध्येच थांबलात, थेट गर्दी येते जाते आणि थेट तुम्ही मध्येच थांबला? मध्ये नाही थांबलो, आमचा रथ आहे, आम्ही इथं धम्मदीक्षा प्रमाणपत्र वाटत आहे। आम्ही अहमदनगरमधून धम्माचा प्रचार करत आलो आहे आणि या रामपूर स्वाभिमान भूमी तर दीक्षाभूमी या तिथून आम्ही आमचा प्रचार धम्माचा प्रचार गावोगावात जाऊन प्रचार व आम्ही जे अध्यक्ष आहे संजू भाऊ कांबळे आणि आमचे समता सैनिकचे चीफ दीपक अमृत यांच्या मार्गदर्शनाने सचिंद्र तेलतुंबडे साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही एवढ्या लांब गावोगाव फिरून अमरावती असो वर्धा असो या ठिकाणी आम्ही आलो आहेत। आम्ही धम्माचा प्रचार थेट आपण पाहूयात। हा धम्मरथ जो आहे औरंगाबाद नगरवरून आलाय, आपण थेट या धम्मरथाचे जे आयोजक आहेत आपण थेट त्यांच्याशी भेटूयात। थेट हा जो धम्मरथ आहे या धम्मरथाचे जे आयोजक आहेत संजयजी कांबळे, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा जय भीम। जय भीम। तुमची ओळख? मी संजय एकनाथ कांबळे,
तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. काय सांगाल ह्या पवित्र दीक्षाभूमीवरती तुम्ही आहात, धम्मरथ आपला देखील या ठिकाणी आलात, काय उद्देश आहे आपला आणि कशा प्रकारे हे कामकाज चालू आहे? आमचा जो जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा आले. बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की जर यदा कदाचित जर मी दुसऱ्या जिल्ह्याला वेळ दिला असता तर यदा कदाचित माझा जिल्हा हा मी बौद्धमय केला असता. हा जिल्हा फार काटेरी जिल्हा आहे. तर बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हा काटेरी जिल्हा आहे, बरोबर आहे. कारण आमच्या या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे साखर सम्राट यांचा वारसा आहे. म्हणून जो साखर सम्राट आहे एकीकडे ख्रिश्चन मिशनरी आहे, त्यामुळे आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी एक दर्शा लागलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1938 साली हरेगाव या ठिकाणी स्वाभिमान भूमीमध्ये या ठिकाणी आले आणि स्वाभिमान भूमीमध्ये त्यांनी महारवतनामध्ये माणसाचे ज्या काही रूढी परंपरा काम करण्याची पद्धत होती आणि त्या पद्धतीला बाबासाहेबांनी आपल्याला एक संदेश दिला की तो आपण स्वाभिमानाने जगावा. आणि मग 16 डिसेंबरपासून त्या ठिकाणी आजही त्या 16 डिसेंबरला हरेगाव या ठिकाणी स्वाभिमानी भूमी परिषद या ठिकाणी भरल्या जाते आणि तोच आम्ही धागा पकडून अहमदनगर शहरातून जिल्ह्यातून आम्ही राहुरी, श्रीरामपूर आणि मेन जो काही धम्म जागृती अभियान आम्ही स्वाभिमान भूमी ते दीक्षाभूमी असा आमचा मधला प्रवास झाला. यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी आर्वी असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, खालापूर असेल, अशा नागपूर असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही हा रथ घेऊन समतेचा रथ घेऊन गेलो की ज्या ठिकाणी आम्ही धम्म जागृती अभियान या माध्यमातून आम्ही हजारो लोकांना या ठिकाणी धम्मदीक्षा मोफत दिलेली आहे. आमचा उद्दिष्ट आहे की बाबासाहेब असं म्हणतात की जन्म से कोई बुद्ध नहीं होता. म्हणजे आपला जन्म जरी बौद्ध असला, आपले आईवडील जरी बौद्ध झाले आणि त्या बुद्धांच्या पोटी त्यांचा मुलं बुद्ध होऊ शकत नाही. कारण त्यांना सुद्धा बौद्ध संस्कार हा विधी झाला पाहिजे. कारण जोपर्यंत बौद्ध संस्कार विधी होत नाही तोपर्यंत आत्तापर्यंत समाजामध्ये अनेक परंपरा आहे. बुद्धालाही पूजल्या जातात, हिंदू देवदेवतांनाही पूजल्या जातात आणि स्वतःला बौद्ध समजतात. म्हणून या समाजामध्ये बाबासाहेबांनी मानव हिताच्या ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याचा आज उपचार करून आम्ही या ठिकाणी याच धम्मदीक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जी धम्मदीक्षा दिली तीच धम्मदीक्षा आम्ही पुन्हा एकदा तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीनं, बुद्धिस्ट सेमिनाराच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हा संकल्प केलेला आहे की यापुढे आमचं हे पहिलं वर्ष आहे. आम्ही अनेक वर्षामध्ये सातत्यानं हा आमचा जो रथ आहे हा जागृती अभियान म्हणून अखंड जिल्ह्यामध्ये सातत्यानं महाराष्ट्रभर फिरत आहे आणि आम्ही अनेक भारताच्या बाहेर जाण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत. तर आम्हाला जर समाजाने चांगल्या प्रकारे साथ दिली तर आम्ही नक्कीच या ठिकाणी हा रथ, समतेचा रथ जो बाबासाहेबांचं स्वप्न आहे, बाबासाहेबांनी बुद्धमय तर कधीच केलेलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माचा एक फॉर्म्युला आहे की बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे, बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे जे महाराष्ट्र शासनाचं, त्याचा जो भाग आहे तो खंड नंबर 17, त्याचा भाग नंबर 1 आणि पान नंबर 430 अशा प्रकारच्या जे काही पानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे कि जन्म से कोई बुद्ध नहीं होता तो उदय बुद्ध होने के लिए उसको संस्कार विधी होना जरूरी है. म्हणून आम्ही हा धागा पकडून बाबासाहेबांचं जे काही बाबासाहेबांना अभिवादन असेल तर ते बाबासाहेबांचा अभिमान आम्ही या ठिकाणी धम्म जागृती अभियान माध्यमातून आमचे या ठिकाणी मार्गदर्शक असणारे आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, तसेच आमच्याबरोबर भंतेजी धम्मसार, पूज्य भंते सच्चित्तबोधी, पूज्य भंते धम्मपाल, पूज्य भंते शांतिप्रिय, अशा अनेक ठिकाणी समता सैनिक दलाचे किशोर कांबळे, समतादई आमच्या तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे उपाध्यक्ष दीपकजी अमृत, विजितकुमार ठोंबे, दीपकजी गायकवाड, असा असंख्य संघ घेऊन आम्ही या ठिकाणी सातत्याने फिरत आहोत आणि या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. संजय भाऊ, तुम्ही काही जे लहान लहान मुलं सामनेर करता
ते सामने जे आहेत ते ह्यावेळेस दिसत नाहीत, काय विषय आहे? ते सामनेर आज आम्ही, कारण मुलांची शाळा आहे, आम्ही धम्म मॉनेस्टरी चालवतो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये धम्म मॉनेस्टरी चालवतो, परंतु मुलांची शाळा, त्यांना शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे. कारण बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलांचं शिक्षण मोडून आम्ही या ठिकाणी आणू शकलो नाही. कारण गेल्या 8 दिवसापासून आम्ही महाराष्ट्राचा दौरा म्हणजे उत्तर या विदर्भाचा दौरा करत आहोत आणि या विदर्भामध्ये आम्ही हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. तर हा धम्माचा प्रसार करताना आम्हाला पहिलेच वर्ष आहे, परंतु समाजाने आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिला, आम्हाला धम्मदान केलं आणि त्या धम्मदानाच्या जोरावर आज आम्ही या ठिकाणी इथवर पोहोचू शकलो. समाजाने आम्हाला असंच सहकार्य करावं अशी मी आपल्या समाजाला विनंती करतो. जय भीम. आपण पाहतोय की या ठिकाणी संजयजी कांबळे जे आहेत हे तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम करत असतात. आज या ठिकाणी थेट धम्मदीक्षा आणि धम्मदीक्षा घेतलेलं प्रमाणपत्र देण्याचा वाटपचा कार्यक्रम त्यांचा धम्मरथाच्या माध्यमातून दिसत आहे. थेट आपण असंच भीमानुयायी जे आहेत आपले आलेले आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. तोपर्यंत मी सध्या विराम घेतो, पुन्हा आपण भेटणार आहोत. आपण पाहतोय की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे काही लोगो आहेत जे खिशाला लावण्याचे बॅच आहेत. दी बुद्धिस्ट सोसायटीमध्येच काम करणारे काही जण आहेत जे इथं वाटत आहेत आणि आपण पाहतोय की इथे एक मुलगा जो आहे त्यांनी google.com.चं टी-शर्ट देखील घातलेलं आहे. त्याच्यावरती आपण थेट त्याच्याशी संवाद साधणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव तुझं? नकुल नितीन सोमकुवर. कुठून आला? नागपूरहून. नागपूरवरून. नागपूरमध्ये कुठून? सुभाषनगर नागपूर. सुभाषनगर नागपूर. काय करत आहे तू हे बॅच घेऊन सर्व? बॅच घेऊन कोणी मला असं ना मग ऐसे मत बोलो कि तू बुद्धिस्ट है, तू ये करता है वगैरह वगैरह, वो समझेगा मुझे कि और धमकाऊं. पर मैंने जो बैच पहना है उस कारण उससे समझता है कि मैं सोसाइटी की तरफ से हूँ. अच्छा, क्या मैसेज है ये जो बैच है ये तुम दे रहे हो, लेकिन ये जब जिसी के पास दे रहे हो वो इसका सही इस्तेमाल करेगा? सही क्यों नहीं, क्योंकि वो बुद्धिस्ट है वो सर्टिफिकेट मिल वो उसको कचरे में डुबा के तो नहीं फेंकेगा तो नहीं है. कभी भी कुछ उत्सव रहा तो ये पहनेंगे. अच्छा, पाहिलं आपण की हे जो लहान मुलगा आहे याच्या माध्यमातून देखील आपल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा बॅच विकण्याचा उद्देश त्याचा ऐकला की हे जे आपण जे आहोत हे बुद्धिस्ट आहोत, कुठे गेल्यानंतर जर बॅच लावला तर आपल्याला कोणी अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. ह्या भावनेतून हा बॅच विकतोय. म्हणजे आपण पाहतोय की अनेक लोक आहेत जे आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांची विचारधारा जी आहे हे पुढे नेण्यासाठी, पुढे आणखी फास्ट, आणखी धम्म चळवळ पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक भीमानुयायी आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. नाम उदय. कुठून आलं? मी बदलापूरहून आलो. बदलापूर. हो. अच्छा, काय वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. काय इथून मी बाबासाहेबांचे विचार घेऊन शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे जे दीक्षाभूमी आहे हे ऊर्जा भूमी मानली जाते. काय ऊर्जा या ठिकाणी? मला इथे येऊन खूप ऊर्जा भेटते. मी दरवर्षी येतो. अच्छा, दरवर्षी या ठिकाणी आल्यानंतर काय नवनवीन संकल्प दरवर्षामध्ये होतो? दरवर्षी हा संकल्प होतो की बाबासाहेबांच्या विचारावर चालायचं. बाबासाहेबांचा जो विजन आहे तो लोकांच्या पुढे मांडायचा, प्रचार प्रसार करायचा. आपण पाहतोय की अनेक जे तरुण आहेत हे या ठिकाणी येतात, बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक लोक जेव्हा आपल्याला भेटतात त्यावेळेस आपण पाहतोय की ताई जय भीम. कुठून आलात? आम्ही गडचिरोलीवर. गडचिरोलीवरून. काय वाटतं इथं आल्यानंतर? प्रसन्न वाटते. काय मेसेज जातो इथून? इथून मेसेज म्हणजे आपण दीक्षाभूमीवर आलो ते खुशी चालले त्यांनी. खुशी वाटतं, चांगलं वाटते एकदम. आपण अनेक जे धम्मानुयायी आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. आपण हे जे बाबासाहेबांचं जे विचारधारा आहे हे विचारधारा पोचवण्यासाठी या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रचार प्रसार करत आहोत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? मध्य प्रदेश के पन्ना डिस्ट्रिक्ट से. मध्य प्रदेश के पन्ना डिस्ट्रिक्ट से जी. क्या नाम है आपका? मेरा नाम शिवम प्रताप वर्मा है. अच्छा, कैसा लगता है यहाँ पे आने के बाद? मुझे यहाँ आने के बाद ऐसा लगा, लोग जो कहते हैं कि मरने के बाद उन्होंने स्वर्ग का अनुभव लिया है, लेकिन मैंने यहाँ जीते जी स्वर्ग देख लिया. जब मैं इस स्तूपा के अंदर गया तो मुझे बाकी में स्वर्ग जैसा अनुभव हुआ, क्योंकि यहाँ पे लाखों श्रद्धालु आते हैं जो बौद्धिस्ट हैं और बाबा साहब के अनुयायी हैं और तथागत गौतम बुद्ध के मानने वाले लोग हैं. यहाँ आने के बाद जो चीज़ मैंने ऑब्जर्व करी वो ये थी कि अगर
इस जो स्थान पर जो हम ये त्यौहार मना रहे हैं, अगर इसे राष्ट्रीय स्तर पर मनाया जाए तो ये बौद्धिस्टों का सबसे बड़ा त्यौहार कहलाया जा सकता है। तो ऐसा होना चाहिए इन सभी बौद्धिस्टों को और यहाँ के बौद्ध समाज को। अभी आप यहाँ पे आए, आपने जैसे अभी कहा कि ये राष्ट्रीय त्यौहार होना चाहिए, आपको नहीं लगता कि आज आप यहाँ आए हो तो अगले साल यही प्रोग्राम आपके गांव में हो जाए? हाँ, ये मेरी बहुत अच्छा, मैं ऐसा सोचता हूँ कि जो हम यहाँ पर आए हैं ये हमारे गांव में हो, क्योंकि ये पूरा जो देश है इसमें हर जगह बुद्धिस्ट की मूर्तियाँ निकलती हैं। मेरे खुद के गांव में बुद्ध की मूर्तियाँ हैं, पास में ही एक मंदिर है जो बुद्धिस्ट मंदिर है, लेकिन हिंदू धर्म के लोगों का वहाँ पे कब्जा है। तो मैं चाहता हूँ कि यहाँ जो हमारी बहुत सारी बुद्धिस्ट सोसाइटी हैं और अलग अलग संगठन हैं, ये उन चीज़ों पर फोकस करें और जो कब्जा मनुवादी विचारधारा के लोगों ने हमारे मंदिरों मस्जिदों में कर रखा है, मंदिरों में कर रखा है, उनको वापस करें। हमको इसकी मांग करनी चाहिए और ये सारे एक साथ अगर प्रयास करेंगे तो हमारा बुद्धिज़्म फिर से ग्रोथ करेगा। और जो चीज़ें छूट गई हैं या हम लोग भूल चुके हैं कि हम बुद्धिस्ट थे, लेकिन इन्हें ये चीज़ मानना चाहिए कि हम बुद्धिस्ट जन्मजात हैं, पैदा ही बुद्धिस्ट हुए, क्योंकि ये देश पूरा बुद्ध का है और यहाँ पे बुद्ध के अलावा कोई और दूसरी चीज़ पहले थी नहीं। आज भी इसके साइंटिफिक प्रमाण मिलते हैं, ज़मीन में खुदाई हो तो आज भी बुद्ध की मूर्तियाँ निकलती हैं, ना ही किसी अन्य धर्म के, चाहे हिंदू धर्म का हो, चाहे मुस्लिम धर्म का, ईसाई, क्रिश्चियन, किसी अन्य धर्म की मूर्तियाँ आज भी निकलती। तो इसका साफ साफ यही मतलब है कि भाई ये देश जो है पूरा बुद्धिस्ट लोगों का है। तो उन लोगों में जो सम्राट अशोक ने 84,000 बौद्ध स्तूपों का निर्माण करवाया था, लेकिन आज वो कहीं दिखाई नहीं देते। इस बात का हमें बहुत ज़्यादा दुख होता है। हमारे पास सतना में एक भरहोत स्तूप है जो कि फेमस है, आज खंडर पड़ा हुआ है। उसके पहाड़ियों में आज भी सम्राट अशोक के द्वारा बनवाया गया सम्राट अशोक चिन्ह है। तो लोगों का जो है ना वहाँ कोई जाता नहीं है, फोकस नहीं करता इन सब चीज़ों को। और हालांकि मेरा भी एक यूट्यूब चैनल में इन चीज़ों को दिखाता रहता हूँ, अपने ही नाम पे मैंने रखा है। तो लोगों को ये सब चीज़ें दिखानी चाहिए और लोग डरते हैं हमारे समाज के लोग कि हमें बुद्धिस्टों का काम नहीं करना चाहिए। मैं कहता हूँ उसमें डरने वाली बात क्या है? आप पढ़े लिखे हो, एजुकेटेड हो, आप अपना इतिहास जानते हो तो अपना इतिहास बना सकते हो, क्योंकि बाबा साहब ही कह चुके हैं कि जो व्यक्ति अपना इतिहास नहीं जानता वो कभी इतिहास नहीं रच सकता। तो हमें अपना इतिहास जानना चाहिए। आपके एजुकेटेड होने का यही एक फ़ायदा है कि आप उन सब चीज़ों को लोगों के सामने दिखाएं, जागरूक करें लोगों को। और जो आज यहाँ मैंने देखा ये बाकी में मेरे यहाँ होना चाहिए, ये रियल बातें होना चाहिए। अच्छा, अभी आप जैसे बोले कि हिंदू धर्म के लोगों ने कब्जा करके रखा है, भले कि बाबा साहब ने आज हिंदू धर्म त्याग दिया है, 22 प्रतिज्ञा ली है। 22 प्रतिज्ञा में जो 7वीं प्रतिज्ञा है वो कहते हैं कि बौद्ध धर्म के विसंगत और खिलाफ कोई आचरण मैं नहीं करूँगा। तो अगर वो प्रतिज्ञा जो है वो प्रतिज्ञा को पकड़ के अगर आप चलते हो और आपके यहाँ पे आपके गांव में अगर काम करते हो, तो आपने जो कहा कि जो सम्राट अशोक का चिन्ह है जो आप यूट्यूब चैनल पे आपके दिखाते हो, तो वो जो सब चीज़ें हैं वो लोगों को वहाँ आने के लिए आप कैसे प्रकार के, आप एक यूथ हो वहाँ अगर यंग जनरेशन आ जाए तो एक भीड़ हो जाती है और भीड़ होने के बाद एक जो ये बोलते हैं ना डराव पैदा होता है और कुछ वहाँ की जो प्रशासन है वो वहाँ पे गौर करेगी। तो इसके लिए आप ऐसा नहीं लगता कि आपको कुछ करना चाहिए और आप क्या करेंगे? मैं तो खाली अकेला कुछ नहीं कर सकता, क्योंकि पहले से ही बहुत सारे संगठन हैं, लोग वर्क कर भी रहे हैं। यहाँ भी मैंने बहुत सारे संगठनों के लोग देखे, तो मेरे अकेले से नहीं, ये लोग खुद करना चाहिए ना। हम अलग अलग टुकड़ों में बटे हुए हैं और बात करते हैं संगठन एक रहने की, हम खुद अलग अलग बटे। हर संगठन का व्यक्ति यही कहता है हमको एकजुट रहना चाहिए, हमको एकजुट रहना चाहिए, और खुद अलग अलग हैं। तो इस प्रकार से काम नहीं होने वाला। यहाँ पे भी बहुत सारी पॉलिटिकल पार्टियाँ हैं, बहुत सारे पॉलिटिकल लोग हैं, तो इन सबको एक साथ आना चाहिए, एक साथ चुनाव लड़ना चाहिए। तब जहाँ पे अगर पॉलिटिकल चीज़ें हैं वो कनेक्टिविटी है उनकी, एकजुट हैं, तो ये सारी चीज़ें बहुत जल्दी ओपन हो सकती। मतलब हम वो सब कर सकते हैं अगर पॉलिटिकल पावर हमारे पास है, और पॉलिटिकल पावर नहीं है तो कुछ नहीं कर सकते। क्योंकि आज जो सत्ताधारी लोग हैं वो अपने धर्म का प्रचार प्रसार इसी माध्यम से करते हैं कि उनके पास ताकत है। जब हमारे पास ताकत आ जाएगी तो हमारा धर्म ही ऑटोमेटिक उजागर होने लगेगा। धन्यवाद दादा। हम देखते हैं कि ये जो बौद्ध धर्म का प्रचार प्रसार करने के लिए हर यूथ अपने तरीके से काम कर रहा है। कोई यूट्यूब के माध्यम से कर रहा है, कोई अपने संगठन के माध्यम से कर रहा है। हम देख रहे हैं कि यहाँ पे जो दीक्षा भूमि है, दीक्षा भूमि का जो पूरा जो परिसर है, उस परिसर में नागपुर महानगर पालिका के जो स्वयं सेवक है या महानगर पालिका के कर्मचारी है जो अपना यहाँ का घन कचरा का व्यवस्थापन करते हैं, हम उनसे बात करेंगे। दादा जय भीम। जय भीम। जय भीम। दिवसभर तुम्ही ज्यावेळेस इथे असता,
कशा पद्धतीने तुमचं काम असतं, कसं नियोजन असतं? बहुत परेशानी आती है हमको। कैसा नियोजन होता है आपका, कैसे काम करते हैं आप? सफाई से करना पड़ता साहब कहाँ से होता है काम? सफाई का काम? ये चौक से वो चौक तक करना पड़ता है। ये चौक से लेके वो चौक। अच्छा, आपका नाम? काशीपुरा तक, दुर्गा कैथेल। दुर्गा कहते हैं। आप यहाँ पे जो घन कचरा जो है वो उठाते, पूरे भीमानु ये आते हैं, आपको ऐसा कुछ जो सपोर्ट है, जो सहयोग है वो मिलता है यहाँ पे? सब मिलता है, हाँ मिळता ना, गिलास मिलते, झाडू मिळतं, मास्क मिळतं, सब चीज दिया जाता है। आपण पाहतोय की या ठिकाणी आपले घनकचरा वेचणारे पण लोक जे आहेत या ठिकाणी पूर्णपणे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे, नगरपालिका नागपूर याच्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचे देखील लोक या ठिकाणी आहेत. अनेक लोक आहेत की जे आपण पाहतोय की आज उन्हाचा पहारा देखील आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे मधलं जे डिवायडर आहे, डिवायडरवरती सर्व लोक एक विसावाला बसलेला पाहायला मिळतात लहान मुलांचं. दादा जय भीम. कुठून आलात आपण? नागपूर. नागपूर. काय नाव आपलं? रोहित. काय वाटतं इथं आल्यानंतर? छान वाटत आहे, मस्त शांत वातावरण आहे. आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या परिसरातून पूर्ण भारतभर या ठिकाणी येतात. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? सूरत। सूरत. कैसा लग रहा है यहाँ पे आने के बाद? बहुत अच्छा लग रहा है। क्या यहाँ पे आने के बाद क्या मतलब जो महसूस होता है दिल से, वो कैसे? ऐसे गर्व महसूस होता है बहुत, ऐसे समाज को इतना देख के, एकजुट देख के अच्छा लगता है। क्या लेके जाओगे सूरत में यहाँ से? किताबें लेके जाएंगे। बाबा साहब के विचार नहीं लेके जाओगे? विचार भी लेके जाएंगे। अच्छा, यहाँ पे आने के बाद आपको ऐसा क्या लगा कि जो बाबा साहब की जो प्रेरणा है, बाबा साहब के जो विचार है, बाबा साहब की जो प्रेरणा है, उससे क्या ऊर्जा मिलती है जो आप सूरत तक लेके जाओगे? ऊर्जा मतलब जो स्पिरिट होता है काम का। हाँ जी, मतलब आत्मविश्वास बढ़ता है। हाँ, क्या यहाँ से क्या लेके जाओगे, कैसा मतलब यहाँ का जो एक एनर्जी होता है, जो काम करते समय जो एनर्जी मिलता है और वो एनर्जी यहाँ दीक्षा भूमि पे आने के बाद मिलता है, तो आप सूरत तक क्या लेके जाओगे? जो एनर्जी से क्या संकल्प होगा? समाज का, ये समाज कार्य करना, ये सब। अच्छा, आपण पाहतोय की अनेक लोक आहेत सूरत, मध्य प्रदेश, अनेक राज्यातून लोक या ठिकाणी येतात आणि वेगवेगळ्या परिसरामधून, वेगवेगळ्या विचारधारेतून लोक या ठिकाणी आलेले आहेत. अनेक आपण बघतोय की हळूहळू गर्दी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत चाललेली आहे. हा जो भीमसागर जो आहे हा दीक्षाभूमीवर संपूर्ण 13 तारखेपर्यंत हा असाच पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय की अनेक लोक आहेत जे या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतात. आपण थोड्या वेळाने पुन्हा ह्या थेट लाईव्ह प्रक्षेपणामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुर्तास मी विराम घेतो. विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV सह कॅमेरामॅन विकास जीवने. नमो बुद्धाय, जय भीम. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV. लॉर्ड बुद्धा TVचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय थेट दीक्षाभूमीवरून. आज आपल्यासोबत आहेत कलाकार, गायक प्रल्हादजी शिंदे. दादा जय भीम. जय भीम. तुमचा परिचय एकदा द्या तुम्ही स्वतः. मी गायक प्रल्हाद शिंदे, पुणे. अच्छा, आज तुम्ही दीक्षाभूमी या ठिकाणी थेट आहात. काय वाटतं तुम्हाला दीक्षाभूमीचा परिसर पाहून? अतिशय प्रसन्न असं वाटतं आणि वेगळं म्हणजे समाज प्रबोधन करायचं वाटतं प्रत्येक ठिकाणी. काय संदेश द्याल या दीक्षाभूमीवर कलाकाराच्या माध्यमातून तुम्ही? सर्वांना धम्मचक्र 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अच्छा, तुमच्या गायकीच्या शायरी अंदाजामध्ये ह्या आमचे जे लॉर्ड बुद्धा TVचे प्रेक्षक जे आहेत तुम्हाला लाईव्ह पाहतात, ह्या तुमच्या गाण्याच्या माध्यमातून एक शुभेच्छा. जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे, जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे प्रवास केला गडे, प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे. जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे, जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे प्रवास केला गडे, प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे. नाग नदीच्या तीरी जमविली जनता सारी, नागपूर भूमीवरी भीमाने खरोखरी 7 कोटीला देण्या, 7 कोटीला देण्या बौद्ध धम्माचे धडे, बौद्ध धम्माचे धडे. जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे,
जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे प्रवास केला गडे, प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे. येवले गावामधी भीम बोलला स्वतः, जन्मलो हिंदू म्हणून मरणार नाही आता. करीन धर्मांतर, करीन धर्मांतर साऱ्या जगाच्या पुढे, साऱ्या जगाच्या पुढे. जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे, जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे. ठेव हे ध्यानामधी हरिनंदा तू आधी, धम्म प्रवासामधी नको डगमगू कधी. बुद्धाच्या तत्वाचे, बुद्धाच्या तत्वाचे वाजती चौघडे, वाजती चौघडे. जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे, जातीवादाचे कडे तोडून जाण्यापुढे प्रवास केला गडे, प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे. प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे, प्रवास केला गडे भीमाने बुद्धाकडे. धन्यवाद दादा. आपण पाहिलं की गायकसुद्धा त्यांच्या गायकीच्या माध्यमातून अनेक संदेश या गायनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतात. एक गाणं त्यांचं म्हणजे 10 भाषणांच्या बरोबर आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि ह्याच कलाकारांमुळे कुठंतरी चळवळीचा जो गाडा आहे तो कुठंतरी आज टिकून आहे असं आपणास पाहायला मिळतं. थेट आपण पुढील भीमानो यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत.